शुक्रवारी तुमच्या पाकिटात ठेवा 8 पैकी 1 वस्तू, लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। प्रत्येकाला आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असावी असे वाटते, तसेच आपल्याला कधीच काही कमी नसावे असे वाटत असते। परंतु लक्ष्मी ही चंचल स्वभावाची आहे, ती एकाच ठिकाणी जास्त काळ टिकत नाही। परंतु असे मानले जाते की काही उपायाने मात्र माता लक्ष्मीचा वास तसेच जास्त काळ घरामध्ये राहतो। आपल्याकडे दररोज खूप पैसा येतो, परंतु दुसऱ्या दिवशी त्यातील काही शिल्लक राहत नाही। खूप कष्ट केले, पैसा आला तरी पण धन टिकत नाही। सकाळी पैशाने भरलेले पाकिट रात्री रिकामी होते, पैसा टिकत नाही। अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी अथवा कोणत्याही शुभ दिवशी तुमच्या पाकिटामध्ये या 9 पैकी 1 वस्तू माता लक्ष्मीची मनोभावे स्मरण करून ठेवायची आहे। त्यामुळे शास्त्रानुसार मानले जाते की तुमच्या इथे जे धन आहे ते वाढू लागते आणि जे धन आहे ते कमी होत नाही, तसेच धनाचे मार्गही सापडू लागतात। चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल। सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो। हा तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे, परंतु लक्षात ठेवा की माता लक्ष्मीचा फोटो कमळावर बसलेल्या स्वरूपामध्ये फोटो ठेवायचा आहे। उभा असलेल्या लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा नाही। उभी असलेल्या मातेचा फोटो ठेवल्याने मानले जाते की तुमच्या पैशांची कमी होत जाते। तसेच बसलेल्या माता लक्ष्मीचा फोटो यामुळे पैशाची आवक वाढते, तसेच तुमच्यावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते। तसेच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पिंपळाचे पान। शास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते। या पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्वाचे स्थान आहे। वास्तुशास्त्रानुसार आपल्या पाकिटामध्ये पिंपळाचे पान ठेवले तर खूप शुभ मानले जाते। लक्ष्मी कृपा प्राप्त होऊन आर्थिक लाभ होतात, लक्ष्मी टिकून राहते। हे पान शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित करून आपल्याला ठेवायचे आहे। तिसरी वस्तू आहे लाल रंगाचा कागद। त्या लाल रंगाच्या कागदावर आपल्याला ओम श्रीम लिहायचे आहे आणि हा कागद आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचा आहे। त्यामुळे लक्ष्मी कृपेने आपल्या हातात नेहमी पैसा येत राहतो। चौथी वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ। आपण नेहमी तांदूळ घरात आणत असतो। तांदळाला आपल्या धर्मात शुभ मानले गेले आहे, त्यामुळे पैसा टिकतो आणि माता लक्ष्मी आपल्या इथं टिकून राहते। त्यामुळे पाकिटात 1 चिमूट केवळ 21 तांदळाचे दाणे आपल्या पाकिटामध्ये शुभ दिवशी ठेवायचे आहेत। पाचवी वस्तू आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाकिटामध्ये एक छोटासा आरसा ठेवल्यास शुभ मानले जाते। यामुळे धन वाढते आणि पैशाची कमतरता राहत नाही। धनसंबंधित अडचणी दूर होतात, तसेच लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। 6वी वस्तू आहे आपण पाकिटामध्ये गोमती चक्र देखील ठेवू शकता। 7वी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का। हा शिक्का आपण पाकिटामध्ये ठेवत असताना आधी आपण शुभ दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी समोर बसून त्याचे पूजन करायचे आहे। महालक्ष्मीचे मनोभावे पूजन करायचे आहे। महालक्ष्मीला नमन करून नंतर तो आपला चांदीचा शिक्का आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे। 8वी वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष। रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे। आपल्याला धन पैसा वाढवण्यासाठी रुद्राक्ष मदत करणार आहे। आपल्याला मिळालेले पैसे किंवा आपण लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहतील, तसेच आपण आपल्या पाकिटामध्ये चुरगळलेले पैसे ठेवायचे नाहीत। त्यामुळे लक्ष्मीची अवकृपा होते, तसेच पैसे कमी होतात। त्यामुळे आपल्याला धनाची कमी पडत असते, तसेच धनाचे मार्ग देखील अडतात। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका। असंच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।